आणखीन काय राहिलंय? न्यूट्रिएंट. बाळांनो, मी नेहमी तुम्हाला हा प्रश्न विचारते आणि तुम्ही नेहमी मला काहीतरी वेगळं सांगत असताय. सो एक लक्षात घ्या, सॉइल कंपोनंट्स ज्यावेळेस मी विचारते त्यावेळेस तुमचे 4 कंपोनंट्स हे मला आलेच पाहिजेत. तुमचा हा अजून एक टॉपिक आहे, याच्यावरती तुमचा बेस, या बेसवरती तुमचे टॉपिक्स आहेत. सो सॉइल कंपोनंट्स आर सॉइल एअर, सॉइल वॉटर, ओके. 25% soil air, 25% soil water, 45% soil minerals, okay, आणि 5% organic matter. These four are the most important components of a soil, okay. ह्या घटकाने काय झालेलं आहे, माती बनलेली आहे, ओके. हे घटक जर व्यवस्थित असतील तरच सॉइल म्हणजे त्याच्यामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते अवेलेबल होत असतात, ओके. त्यातला आपण 25% जो भाग आहे सॉइल एअर, तो आपण आता सध्या बघणार आहे, ठीक आहे. हॅव यू गेटिंग दिस? ज्या वेळेस मी हे विचारेन की सॉइलचे कोणते महत्वाचे घटक आहेत किंवा कंपोनंट्स आहेत, मला हेच उत्तर आलं पाहिजे, ओके. काहीही सांगत बसायचं नाही. सॉइल फर्टिलिटी, सॉइल सॉइल कंपोनंट्स जे आहेत ते हे आहेत, तर त्यातला एक घटक आपण आज बघणार आहे, सॉइल एअर. सॉइल एअर इज नथिंग बट दिस इज अ कॉन्स्टंट मूवमेंट और सर्क्युलेशन ऑफ एअर इन अ सॉइल मास result in renewal of its component gas is known as soil aeration, okay. soil air, तर atmospheric air जी आहे, ओके, ती रिकामा पोकळ्या आहेत. रिकामा पोकळ्या म्हणजे काय की सॉइल आणि पोरोसिटी, आपण आतापर्यंत सॉइल पोरोसिटी, बल्क डेन्सिटी जे बघितले आहे, हे फॅक्टर्स डिपेंड आहे, ह्या कंपोनंटवर डिपेंड आहे, ओके. तर सॉइल एरेशन सुद्धा असणं फार गरजेचं आहे. का एरेशन असणं गरजेचं आहे, तर जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये आवाज ब्रेक होतोय. होते. ओके, ऑल आर कनेक्टेड, ऑल आर कनेक्टेड, ओके, कनेक्टेड आहात. स्टुडंटची संपूर्ण आहे, ओके. सो मी आजची प्रेझेंटेशन उद्याच आहे. सो बी अटेंडेड. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस. सो जे सॉइल एअर आहे त्याचं कंपोजिशन काय आहे, तर सॉइल एअर आवाज ओके. सो जरा नेटवर्क इश्यू असल्यामुळं थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे. सो कंपोजिशन ऑफ सॉइल एअर,
The soil air contain a number of gases like nitrogen, oxygen, carbon dioxide, and water vapor are the most important one. Soil air constantly moves from soil pores into atmosphere and forms the atmosphere into the pore space. Okay. So सगळ्यात महत्वाचं काय की सॉइल कंपोजिशन्स what are the compositions of soil air. ओके. सो सॉइल एअर आणि ऍटमॉस्फेरिक एअर ह्या दोघांमध्ये फरक आहे. आता फरक कशामध्ये आहे की नायट्रोजन पर्सेंटेज और नायट्रोजन व्हॉल्यूम इन सॉइल एअर, त्याच्यानंतर ऑक्सिजनचं नायट्रोजन पर्सेंटेज आणि कार्बन डायऑक्साईडचं नायट्रोजन हे पर्सेंटेज और व्हॉल्यूम हे वेगवेगळं असतं सॉइल एअरचं आणि ऍटमॉस्फेरिक एअरचं. जर बघायला गेलं तर नायट्रोजन इज similar and oxygen also somewhat of soil air. So जे ऑक्सिजन पर्सेंटेज आहे ते सुद्धा सिमिलर आहे, दॅट इज 20.6 and in atmospheric air it is about 20.97 and कार्बन डायऑक्साईडचे जे पर्सेंटेज आहे सॉइल एअरचं ते सगळ्यात कमी आहे, जास्त आहे ऍज कम्पेअर टू ऍटमॉस्फेरिक एअर. इट इज अबाउट 0.30%. Carbon dioxide, it is about 0.30% in soil air and in atmosphere it is about 0.03%. Okay. So जे सॉइल एरेशन आहे, जर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किंवा त्याच्यामध्ये जर पाणी जर कायमस्वरूपी राहिलं तर ऑफकोर्स बॅलन्सिंग ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड विल बी डिस्टर्ब. त्यामुळे सबमर्ज सॉइल जे आपण बघतो, ओके, सबमर्ज सॉइल म्हणजे काय बाळांनो? व्हॉट इज मीन बाय सबमर्ज सॉइल और व्हॉट इज मीन बाय पाण्यात बुडलेली सॉइल म्हणजे चिखल. पाण्यात बुडलेली कायमस्वरूपी किंवा ती अल्टरनेटिव्हली सपोज काय 6 महिने पाणी तर 4 महिने असतील, 3 महिने असेल तर पाणी तिथं स्टॅग्नंट अवस्थेमध्ये राहतं. म्हणजेच काय की पूर्ण पोर्स जे आहेत ते काय झालेले असतात, सॅच्युरेटेड विथ वॉटर. ओके. दिस कंडिशन इज नोन एज सबमर्ज सॉइल. आणि अशा कंडिशन मध्ये काय होत असतं की जे न्यूट्रिएंट्स आहेत, मग त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते न्यूट्रिएंट्स ऑक्साइड्स फॉर्म मध्ये होतात. म्हणजेच काय, विच इज इन रिड्युस्ड फॉर्म. ओके. आणि जास्त करून जर रिड्युस फॉर्म मध्ये जर न्यूट्रिएंट्स असतील तर ऑफकोर्स दे आर नॉट गोइंग टू बी अवेलेबल. म्हणजेच काय, NH4 जर असेल तर ते NO2 मध्ये अवेलेबल होतं. ओके. त्याच्यानंतर जर फॉस्फरस असेल तर फॉस्फरसचा जो P2O5 आहे तो वेगळ्या फॉर्म मध्ये उपलब्ध होतो. म्हणजेच काय की बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण कंपोनेंट ज्यावेळेस बघतो त्यामध्ये 25% एअर अँड 25% काय आहे, वॉटर आहे. ओके. म्हणजेच काय, ह्या दोघांचं बॅलन्सिंग असणं, इक्वल बॅलन्सिंग असणं अतिशय गरजेचं आहे. सो सगळ्यात महत्वाचं काय की सॉइल एअर आणि ऍटमॉस्फिअरिक एअरचं जर कंपॅरिझन करायला गेलं तर कार्बन डायऑक्साईड ऍज कम्पेअर टू atmospheric air, soil air contain carbon dioxide in lot of percent. ओके. आता मला एक सांगायचं आहे, ऑर्गेनिक कार्बन आणि कार्बन डायऑक्साईड ह्या दोघांचाही काय रोल असणार आहे. ओके. तर दोघांच्या मध्ये एक गोष्ट अशी आहे, आता कार्बन डायऑक्साईड जर असेल तर न्यूट्रिएंट्स हे रिड्यूस फॉर्म मध्ये जाणार. ओके. म्हणजेच काय, O2 जो O2 आहे तो रिड्यूस होत जात, म्हणजे O2 त्याच्यामध्ये ऍड झाला तर तो काय होणार आहे, रिड्यूस फॉर्म मध्ये होणार. म्हणजेच काय, जे न्यूट्रिएंट्स आहेत त्या न्यूट्रिएंट्सना रिड्यूस करायचं काम कोण करतो, हे कार्बन डायऑक्साईड करतं. ओके. बट ऑर्गेनिक कार्बन जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर काय होणार आहे, ऑर्गेनिक कार्बन काय करणार आहे, त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते अवेलेबल फॉर्म मध्ये करून देतात. अवेलेबल फॉर्म मध्ये काय, म्हणजेच काय, मिनरलायझेशन जी प्रोसेस आहे ती करून देतं. ओके. आता CO2 आणि ऑर्गेनिक कार्बन ह्या दोघांमध्ये सुद्धा काय आहे, फरक आहे. ओके. ऑर्गेनिक कार्बन आणि कार्बन डायऑक्साईड. तर त्यामुळं जर बघायला गेलं तर आपल्याला ऑर्गेनिक कार्बनची लेवल वाढवायची आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे, कार्बन डायऑक्साईड जो मातीतला आहे तो बॅलन्स करावा
लागणार आहे. त्यामुळे आपल्याला दोन्हीचं जे घटक आहे म्हणजे सॉइल एअर अँड सॉइल वॉटर जो कंपोनंट आहे तो व्यवस्थित बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस घ्यावे लागत असतात. त्याच्यामध्ये मग आपण क्रॉप प्रोडक्शन जर आपल्याला व्यवस्थित म्हणजे त्यातलं क्रॉपची व्यवस्थित वाढ निर्माण म्हणजे वाढ घ्यायची असेल, वाढ द्यायची असेल तर आपल्याला ती व्यवस्थितरित्या काय केली पाहिजे, माती त्याच्यामध्ये आपण खुरपणी घेतो, कुळपणी घेतो, इंटरकल्चर ऑपरेशन्स जे आहेत त्या आपण त्याच्यामध्ये घेत असतो. तर का तर आपल्याला ह्या दोघांचं काय करायचंय, बॅलन्सिंग करायचं. कोणाचं सॉइल एअर म्हणजे सॉइल एअर मध्ये जे गॅसेस असणार आहेत त्यांचं आपल्याला व्यवस्थित बॅलन्स करण्यासाठी आपल्याला ते ऑपरेशन्स घेणं गरजेचं आहे. आता सॉइल कंपोजिशन जे आहेत ते कशामुळे अफेक्ट होत असतं? ऑफकोर्स आता सॉइल एअर म्हटल्यानंतर कोणते असे फॅक्टर्स असणार की ते सॉइल एअरला अफेक्ट करतील? सांगा बरं, थोडासा विचार करा बरं. लगेच गुगल सर्च करू नका. सॉइल एअर म्हणजेच काय की जे गॅसेस आहेत कोणते कोणते, नायट्रोजन, त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि कार्बन डाय. एक महत्वाची गोष्ट, नायट्रोजन, सॉइल एअर मधलं जे नायट्रोजन आहे ते जे लेग्युमिनस क्रॉप असणार आहेत, लेग्युमिनस क्रॉप, मग ते कोणतं नायट्रोजन फिक्स करणार आहे बरं? परत एकदा कंपोजिशन कडे येतोय. नायट्रोजन जे आहे मातीमध्ये उपलब्ध जे नायट्रोजन असणार आहे आणि जे कुठलं बरं जे नायट्रोजन फिक्स करतात म्हणजेच काय, लेग्युमिनस क्रॉप जे आहेत ते नायट्रोजन आहे ते कोणतं नायट्रोजन फिक्स करते? ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणार आहे की सॉइल मधला नायट्रोजन फिक्स करणार आहे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिला हे समजणं अतिशय गरजेचं आहे. सॉइल मधला. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतं. ओके, लेग्युमिनस क्रॉप काय करतंय, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन काय करत असतं, फिक्स करत. आणि जे सॉइल मध्ये उपलब्ध नायट्रोजन असणार आहे ते मिनरलाइज झाल्यानंतर, मिनरलायझेशन प्रोसेस म्हणजे काय की जे NH4 आहे, म्हणजे अमोनिया आहे. ओके, अमोनिया इज ऑल्सो सोर्स ऑफ नायट्रोजन. ओके, अमोनिया इज गोइंग टू बी कन्वर्ट इन टू नायट्रेट. ओके, आणि नायट्रेट आणि नायट्रेटचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये होणार आहे विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. नायट्रोजन फिक्स करणाऱ्या बॅक्टेरिया काय करतात, हे कन्वर्जन घडवून आणत असतात. ओके, सो त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाज असणार आहेत किंवा जे बाकीचे मायक्रोब्स असणार आहेत, नॉट ओनली बॅक्टेरिया बट ऑल्सो अनादर microorganisms which are responsible for conversion or mineralization of nutrients in a soil. ओके, मग हे जे नायट्रोजन आहे त्यांचं कन्वर्जन झाल्यानंतर ते काय होतात, उपलब्ध होतात. सो सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की सॉइल एअर मध्ये जरी जो नायट्रोजन असला तर ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करायचं काम कोण करत असतात, लेग्युमिनस क्रॉप मध्ये करत असतात. सो आपल्याला लेग्युमिनस क्रॉप का घ्यायचंय की त्याच्यामध्ये जे नत्र आहे, सॉइल मधले जे नत्र आहे ते त्याच्यामध्ये बॅलन्सिंग करायचं काम कोण करत आहे, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन जर त्याच्यामध्ये ऍड झालं तर नक्कीच त्या दोघांचंही संयोग होऊन व्यवस्थित ते बॅलन्स करता यावं. त्यामुळे आपल्याला लेग्युमिनस क्रॉप हे काय करतात, म्हणजे नायट्रोजन वाढीसाठी आपण म्हणतो. आता आपल्या सॉइलचं जर स्टेटस बघायला गेलं, पूर्ण महाराष्ट्राच्या सॉइलचं जर स्टेटस बघायला गेलं तर नायट्रोजन साठी आपली सॉइल ही सगळ्यात काय आहे, लो उपलब्ध, म्हणजे अवेलेबल नायट्रोजन जो आहे तो पूर्णपणे लो आहे. ओके, का लो आहे तर तो जरी 79.2% जरी तो सॉइल मध्ये असला तरी तो काय होत नाही, उपलब्ध होत नाही, म्हणजेच काय, तो रिड्यूस फॉर्म मध्ये आहे. ओके, सो दॅट्स वाय वी शुड नो द सॉइल एअर कंपोजिशन. आता ऑक्सिजन जो आहे तो जर बघायला गेलं तर ऍज कम्पेअर टू ऍटमॉस्फेरिक एअर, सॉइल एअर मध्ये ऑक्सिजनची थोडीशी काय आहे, कमी आहे. म्हणजेच काय 20.6 आहे तर सॉइल ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये 20.97% आहे. ओके,
So water is a source of oxygen. Okay, water is a source of oxygen. जर ऑक्सिजनची लेवल आपल्या सॉइल मध्ये जर पाहिजे असेल तर मॉइश्चर कंटेंट सुद्धा त्याच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे ह्या दोन घटकांचं असं काम आहे की ते दोन्ही घटक व्यवस्थित बॅलन्सिंग राहायचं असेल तर बाकीचे जे घटक आहेत मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आणि जे मिनरल मॅटर आहे ते सुद्धा व्यवस्थित बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये फॅक्टर्स कोणते कोणते रिस्पॉन्सिबल आहेत बरं? आता नेचर ऑफ सॉइल जर असं विचार करून सांगू शकाल का की बाबा सॉइल एअर कशाने अफेक्ट होणार? येस सांगा बरं, तुम्हाला जे लक्षात येते ते सांगायचंय. आता मी त्याच्यामध्ये 2-3 शब्द घेतले ते सुद्धा अफेक्ट करतात सॉइल एअर. हा, ऑक्सिजन, ऑक्सिजन, बट फॅक्टर्स विचारले म्हणजे काय की त्याच्यामध्ये बाकीचे काही फॅक्टर्स असतील ते रिस्पॉन्सिबल म्हणजे सॉइल एअर ह्या कंपोजिशनला काय करणार आहेत? अफेक्ट करणार आहेत. कशाचं? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड हे जे गॅसेस असणार आहेत, वॉटर वेपर हे जे गॅसेस असणार आहेत त्यांना काय होणार आहे? ते अफेक्ट करणार आहेत. मग ते फॅक्टर्स कोणते आहेत सांगा बरं? सीझन्स, क्रॉप्स, क्रॉप बरोबर, मायक्रो मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणीतरी गुगल ओपन केलेलं आहे किंवा कोणीतरी बुक ओपन करून बसलेलं आहे. मी काय म्हणतेय की थोडासा विचार करून सांगा. ह्या काय असं शिकवण्याच्या गोष्टी नाहीयेत, ह्या तुम्ही स्वतःहून अभ्यास केला तरी तुम्हाला ते समजणार नाही. ओके, फक्त मला काय सांगायचंय की ह्याच्यामध्ये महत्वाचं काय बघायचं? ओके, सगळ्यात महत्वाचं काय? कंपोजिशन. सॉइल एअर अँड ऍटमॉस्फेरिक एअर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बघणं गरजेचं आहे. तर हे दोन जे हे जे कंपोजिशन आहे ते फॅक्टर अफेक्ट कोणतं करतंय? तर सॉइल कंडिशन. मग ती सॉइल कशी आहे, टेक्स्चर कसं आहे, स्ट्रक्चर काय आहे, आणि त्याच्यामध्ये टेक्स्चर आहे म्हटल्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा त्याच्यामध्ये जे असणार आहे ते सुद्धा फॅक्टर अफेक्ट करणार आहे. म्हणजेच काय की बॅलन्स करायचं काम करतात हे फॅक्टर्स. काय करतात? बॅलन्स करायचं काम करतात. आताच मी सांगितलं लेग्युमिनस क्रॉप. लेग्युमिनस क्रॉप काय करणार आहे? त्याच्यामध्ये नायट्रोजन लेवल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकीचं जे ऑफकोर्स ऑक्सिजन जे आहे म्हणजेच काय हवा खेळती राहण्यासाठी त्याच्यामध्ये जे रूट्स असणार आहेत ते रूट्स जर माती दबलेली असेल मग त्याच्यामध्ये जे ऑक्सिजन लेवल असणार आहे ते अतिशय कमी असणार आहे. मग सबमर्ज सॉइल मध्ये काय होतंय बरं? त्याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल असणार आहे पण ती कशी असणार आहे? 2 लेयर्स त्याच्यामध्ये तयार होतात. त्याच्यामध्ये वरच्या लेअर मध्ये ऑक्सिजन उपलब्ध होतो आणि त्याच्या खालच्या लेअर मध्ये म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये मुळं ही खोलवर जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यातून ते ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करू शकत नाहीत. म्हणजेच काय काही प्रॉब्लेमॅटिक्स त्याच्यामध्ये तयार होतात. म्हणजे काय प्रॉब्लेम्स तयार होतात? म्हणजेच काय त्याच्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि कार्बन डायऑक्साईडची कार्बन डायऑक्साईड जर त्याच्यामध्ये वाढला तर ऑफकोर्स न्यूट्रिएंट आर नॉट गोइंग टू बी स्टेबल अँड नॉट गोइंग टू बी इझिली अवेलेबल. ओके, म्हणजेच काय कार्बन डायऑक्साईडचं रोल जे आहे ऑफकोर्स जे विरघळवण्याचं काम आहे म्हणजेच काय न्यूट्रिएंट्स डिझॉल्व्ह करण्याचं जे कार्य आहे ते कार्बन डायऑक्साईड करतं. पण त्याच्यामध्ये दुसरं एक फॅक्टर आहे ते म्हणजे काय की सॉइल एरेशन मध्ये म्हणजे बाकीचे न्यूट्रिएंट्स जे आहेत त्यांना रिड्यूस फॉर्म मध्ये करण्याचं कार्य सुद्धा कोण करत असतं? कार्बन डायऑक्साईड करत असतं. म्हणजेच काय ऑक्सिजन जर व्यवस्थित लेवलमध्ये असेल तर कार्बन डायऑक्साईड इज गोइंग टू वर्क व्हेरी प्रॉपरली. त्यामुळे ह्या दोघांचं बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. आता फॅक्टर्स मी म्हटलं त्याच्यामध्ये क्रॉप लेग्युमिनस क्रॉप असणं गरजेचं आहे. ते सुद्धा ते फॅक्टर्स काय करतात? अफेक्ट करते. बरोबर. त्याच्यानंतर मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते काय करणार आहेत? रेस्पिरेशन साठी काय करणार आहेत? कार्य करणार आहेत. रेस्पिरेशन म्हटल्यानंतर काय ऑक्सिजनची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला पाहिजे. बरोबर. मग या दोघांचं बॅलन्सिंग ठेवण्याचं काम कोण करत असतात? हे फॅक्टर्स करत असतात. आता सीझनल
सीझनल व्हेरिएशन मध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे सांगू शकाल? आता थोडस डोकं लावायचं आहे की सीझनल व्हेरिएशन नुसार जर बघायला गेलं तर ऑक्सिजनची कमतरता आणि ऑक्सिजनची कमतरता कधी असणार आहे आणि ऑक्सिजन कधी व्यवस्थित उपलब्ध होणार आहे? कोणत्या सीझन मध्ये? मी काय सांगितलं? H2O इज अ सोर्स ऑक्सिजन, बरोबर. मग मला सांगायचं ऑक्सिजनची लेवल ही जास्त कधी असणार आणि कमी कधी असणार आहे? रेनी सीझन मध्ये जास्त असेल. बरोबर. म्हणजेच काय की तुम्हाला हे जर कळालं की ऑक्सिजनचा सोर्स कुठला आहे म्हटल्यानंतर तिथं पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. मग अतिशय पाणी, अतिरोक्त जे पाणी असणार आहे ते पूर्णपणे क्लॉगिंग कंडिशन मध्ये नसलं पाहिजे, बरोबर. मग त्याच्यामध्ये निचरा होणं गरजेचं आहे. ओके. मग पाऊस थांबलाच नाही तर निचरा होईल का? नाही होणार. म्हणजेच काय अल्टरनेटिव्हली डेज मध्ये तो पाऊस पडला पाहिजे. पावसाचे जे टायमिंग असणार आहे किंवा त्याच्यामध्ये जे त्याचं जे म्हणजे किती दिवसांनी किती अंतराने जो पाऊस पडणार आहे, किती दिवसात पाऊस पडतोय, किती दिवस पाऊस पडतोय, हे फॅक्टर सुद्धा सगळ्यात महत्वाचे असणार आहे. आता CO2 ची जे लेवल असणार आहे CO2 जो फॅक्टर आहे तो सगळ्यात महत्वाचा टेम्परेचरने काय होतं? अफेक्ट होतो. आता टेम्परेचरने अफेक्ट होतो म्हणजेच काय? CO2 जर टेम्परेचर हाय असेल तर CO2 प्रेशर, CO2 जो प्रेशर क्रिएट होणार आहे तो कसा होणार आहे? हाय असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रोडक्शन म्हणजे CO2 प्रोडक्शन सुद्धा काय असणार आहे? हाय असणार आहे. आता CO2 प्रोडक्शन इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर. त्याच्यामध्ये प्लांट काय करतात? ऑक्सिजन घेतात आणि CO2 प्लांट काय करतात बरं? फार महत्वाचे आहेत बरं का. सांगायचंय आपण काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, CO2 बाहेर सोडतो. हा. पण प्लांट काय करतायत? फोटोसिंथेसिस साठी युज करतं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड म्हणजेच काय? दे टेक कार्बन डायऑक्साईड बट CO2 घेतात, बरोबर. व्हॉट अबाउट मायक्रो ऑर्गॅनिझम? What about microorganism? Whether they take oxygen or carbon dioxide? Of course, they are the living organism. ऑक्सिजन घेतात म्हणजेच काय? त्यांच्या ग्रोथ साठी लागणारं जे ऑक्सिजन आहे ते काय करत असतात? घेत असतात आणि CO2 सोडत. म्हणजे ते आपल्यासारखं कार्य करत असतात. प्लांट आपल्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतात. बट रूट साठी सगळ्यात महत्वाचं ऑक्सिजनच आहे. ओके. ऑक्सिजन का आहे हेही सगळ्यात महत्वाचं पॉइंट ऑफ व्ह्यू नी लक्षात घ्या. जे ऍब्झॉर्प्शन होणार आहे किंवा जे प्रेशर क्रिएट होणार आहे त्या प्रेशरसाठी ऑक्सिजन आणि CO2 या दोघांचं बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय? जे टर्जिडिटी एखाद्या सेलवरती जर टर्जिडिटी आली म्हणजे काय? सेल स्विलिंग अँड श्रिंकिंग ह्या प्रॉपर्टीमुळे काय होतं? त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट होतं आणि ते प्रेशर क्रिएट करण्यासाठी ह्या दोन गॅसेसचं असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच काय? की त्याच्यामध्ये जे मायक्रोब्स CO2 बाहेर CO2 इव्हॉल्व करत आहेत आणि जे कार्बन डायऑक्साईड कुठं घेतलं जातं, कुठं ऍब्झॉर्ब केलं जातंय तर प्लांट्स मध्ये जे ग्रीन पार्ट आहे त्याच्यामध्ये तो ऍब्झॉर्ब केला जातो. जो रूट मध्ये आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन असणं गरजेचं आहे. हे सुद्धा माहिती असू द्यात की प्लांट फिजिओलॉजी मध्ये कुठं ऑक्सिजन असतं आणि कुठं कार्बन डायऑक्साईड घेतलं जातं हे फार महत्वाची गोष्ट आहे. सो प्लांट मध्ये जे ऑक्सिजन लेवल आहे ते फार महत्वाचं आहे. पण कुठे? रूट सिस्टीम मध्ये. ओके. मग रूट सिस्टीम मध्ये काय होतं की जर ऑक्सिजन डिफिशियंट लेवल मध्ये असेल तर त्याच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब करू शकत नाही. काय ऍब्झॉर्ब करू शकत नाही? वॉटर मॉलिक्यूल प्लस मिनरल मॉलिक्यूल ते ऍब्झॉर्ब करू शकत नाही. पण जर CO2 जर त्याच्यामध्ये असेल तर CO2 काय करतं? प्रेशर क्रिएट करतं. मग त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट करायचं काम कोण करत असतं? सॉइल टेम्परेचर. ओके. मग हे तिन्ही घटक काय? तिन्ही एकमेकाला इंटर रिलेटेड आहेत.
जास्त त्याच्यामध्ये डोकं लावायचं काम नाहीये. सीझनल व्हेरिएशन मध्ये आपल्याला काय सांगायचंय की समर सीझन मध्ये आणि हे रेनी सीझन मध्ये आणि जे विंटर सीझन आहे ते दोघांचंही बॅलन्सिंग व्यवस्थितरित्या करत. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी जे इंटरकल्चर ऑपरेशन घेतो ते फार महत्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये रेनी सीझन मध्ये काय केलं पाहिजे आणि विंटर सीझन मध्ये काय केलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आपल्याला काय करायचंय, बॅलन्स करायचंय आणि त्यासाठी आपल्याला हे इंटरकल्चर ऑपरेशन आणि हे फॅक्टर्स आपल्याला काय कार्य करतात हे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो दीज आर द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द कंपोजिशन ऑफ एअर. ओके. सो ह्याच्यामध्ये जे गॅस आहे मग ते कोणत्या ऍक्शननी फ्लो होतं, तर त्याच्यामध्ये मास फ्लो आणि डिफ्युजन ह्या दोन काय होतंय, ह्या दोन कार्यांनीच काय होत असतं, प्रोसेसनी मातीमध्ये जे गॅसेस आहेत ते सर्क्युलेट होत असतात. आता मास फ्लो म्हणजे काय, मास फ्लो म्हणजे काय, मास फ्लो म्हणजे काय आणि डिफ्युजन मध्ये काय? येस, मास फ्लो आणि डिफ्युजन या दोघांमध्ये फरक काय आहे? बोलायचं आहे मला, लेक्चर बंद करायचं आहे. 10 मिनिटं लेक्चर घेतेय मी एक्स्ट्राचं. मास फ्लो आणि डिफ्युजन या दोघांमध्ये फरक काय आहे बाळांनो? हाय कॉन्सन्ट्रेशन मधून लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये जाणे मॉलिक्युल्स. म्हणजेच काय डिफ्युजन, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय, गॅस फ्लो होतोय. बरोबर. म्हणजे काय, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. याच्यामध्ये डिफ्युजन इज गोइंग टू बी डन. याच्यामध्ये डिफ्युजन मध्ये काय आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता जर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन्ही कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचे आहेत. हायर कॉन्सन्ट्रेशन आणि लोअर ह्या डिफ्युजन मुळे, एक लक्षात घ्या, ह्या डिफ्युजन मुळे न्यूट्रिएंट्स काय होतात, अवेलेबल होतात. म्हणजेच काय, जे ऍब्झॉर्ब केले जातात प्लांट मधून, ह्या दोघांचंही पार्शियल प्रेशर जे आहे जर व्यवस्थित असेल तर आणि तरच त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट किंवा वॉटर मॉलिक्यूल काय केलं जातं, ऍब्झॉर्ब केलं जातं. आणि मास फ्लो म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे असणारं मास, मास म्हणजे काय, ज्याला घनता आहे त्याचा फ्लो असणे म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो मास फ्लो. मग त्याच्यामध्ये आता घनता कशाला असणार आहे, ऑफकोर्स त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल असणार आहे. म्हणजेच काय, वॉटर वेपर असेल, हे म्हणजे काय, एखाद्या सबस्टन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर फ्लो करण्यासाठी लागणार. मग त्याच्यामध्ये नायट्रोजन आलं. ओके. नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड इज अ मास, सॉरी इट्स अ गॅशियस सबस्टन्स, बट इट इज हॅव्हिंग एन मास ऑर नॉट. यांना घनता आहे का? येस. डिड दे हॅव अ वेट? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड ह्या तिन्ही घटकांना वेट आहे का? अरे बाळांनो, झालेलं आहे आपल्याला हे, आत्ताच नाहीये आपल्याला. पार्शियल प्रेशर त्याशिवाय क्रिएट होईल का? होईल का? इट्स अ थर्मोडायनॅमिक, इट्स अ थर्मोडायनॅमिक बाळांनो. तुमचं 12वी मध्ये तर पुरा एक टॉपिक ह्याच्यावरती आहे. केमिस्ट्री मध्ये आपण ह्या पण गोष्टी बघितल्या, फिजिकल काही गोष्टी बघितलेल्या होत्या. आठवतंय का? सांगायचंय. Did this gases having an weight? येस. मग इतका उशीर सांगायला, इतका उशीर सांगायला. सो मास फ्लो इज नथिंग बट अ फ्लो ऑफ दिस. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे जे 3 घटकांपैकी कुठलं घटक त्याच्यामधून एक्सचेंज होतंय हे फार महत्वाचं आहे. मास फ्लोनी जर बघायला गेलं तर ऍटमॉस्फेरिक एअर जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे ऑक्सिजन जे आहे, ऑक्सिजन, एक मिनिट, हा बरोबर. मग ते ऑक्सिजन जे आहे ते मास फ्लो या
मेथडनी म्हणजे ह्या प्रोसेसनी होत असतात. आणि बाकीचे जे नायट्रोजन डिफ्युजन कार्बन डायऑक्साईड जो आहे, मोस्टली कार्बन डायऑक्साईड जो आहे तो डिफ्युजन ह्या प्रोसेसनी फ्लो होत असतो. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये हे दोन गोष्टी बघणं गरजेचं आहे. Exchange of gas between soil, air and atmosphere takes place by mass flow and diffusion. Okay. So ऍब्झॉर्प्शन आलं, त्याच्यानंतर ऍटमॉस्फेरिक एअर आतमध्ये खेचून घेण्याचं काम, म्हणजेच काय ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन आलं. मग हे जे आहे नायट्रोजन फिक्सेशनची जी प्रोसेस आहे ती सुद्धा मास फ्लोची आहे, नॉट ऑफ डिफ्युजन. ओके. म्हणजेच काय, ह्या प्रोसिजर लक्षात घ्या की मास ज्याला घनता आहे त्याचा फ्लो होणे म्हणजेच मास फ्लो. आणि डिफ्युजन म्हणजे काय, इट्स नथिंग बट अ हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय असणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जे प्रेशर क्रिएट करणार त्या प्रेशरनी काय होतं, डिफ्युजन. ज्या प्रेशरनी काय होते ही प्रोसिजर होते त्याला आपण काय म्हणतो, डिफ्युजन. सो डिफ्युजननी ऑक्सिजन इज ऑल्सो टेकन आउट बाय दिस प्रोसेस, बट डिफ्युजननी कार्बन डायऑक्साईड आणि मास फ्लोनी ऑक्सिजन काय केला जातो, एक्सचेंज किंवा ऍटमॉस्फिअरनी तो एक्सचेंज केला जातो. सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. तर त्याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज आणि कंपोजिशन हे दोन घटक, हे जे दोन पॉइंट आहेत हे फार महत्वाचे आहेत. ओके. कोणाला ह्याच्यामध्ये काही अडचण असेल किंवा ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन झालं असेल तर ते विचारायचंय पटकन. जर कॉन्सन्ट्रेटेडली आणि व्यवस्थित ऐकलं असेल तर कोणाला काही ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन असेल ते सुद्धा विचारू शकताय. बोलायचंय. झाला 1:15 झालेला आहे. 10-10 मिनिटं म्हणत म्हणत आपण 1:30 वळत आहे. तुम्हाला आणि परत 2 वाजता लेक्चर बघायचंय. आवरा पटकन बोला, अदरवाइज आय विल स्टॉप हिअर. कोणाला मॅम, काही विचार. हा, नायट्रोजन डिफ्युजन फ्लो होतं ना? हा, डिफ्युजन आणि मास फ्लो दोन्ही पण. बघा ना, दोन्ही आता पण होतं का? ऍटमॉस्फेरिक अच्छा. एअर, हा, दोन्ही पण प्रोसेसनी होणार. का सांगा आता. नायट्रोजन ऍब्झॉर्ब केला जाणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, नायट्रोजन फिक्सेशन. ओके. आणि मिनरलायझेशन, ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये काय होतंय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर गोइंग टू बी इन्व्हॉल्व. नायट्रोजन साठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतायत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते एक्सचेंज करायचं कार्य करतायत. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हा घटक त्याच्यामध्ये असल्यामुळे हा मास फ्लो आणि डिफ्युजन ह्या दोघांनी सुद्धा काय होतोय, एक्सचेंज होतोय. ओके. आणखीन काय सांगायचं राहिलंय. मी काही काही पॉइंट्स विसरते त्यामुळे तुम्ही थोडस लक्षात देऊन देताय, करून देताय, ह्याचा अर्थ तुमचं लक्ष आहे. काय बोलायचंय आणखीन कोणाला काय. येस. ओके. मी थांबवतेय लेक्चर. उद्या आपल्याला सॉइल क्लासिफिकेशन आणि थोडस दुसरा टॉपिक पण थोडासा त्यात बघायचा आहे कंबाईन मध्ये. सो आय रिक्वायर्ड अ टाइम. ओके. थांबवते मी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके. थँक्यू मॅम.